जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ रेडा बोले, करील ते काय नभे महाराज, परिपाहे बीज शुद्ध अंगी, जयाने घातली मुक्तीची गवादी, जयाने घातली मुक्तीची गवादी, मिळवली मांदी वैष्णवांची, करील ते काय नभे महाराज, परिपाहे बीज शुद्ध अंगी, तुका म्हणे तेथे, तुका म्हणे तेथे, सुखा काय उणे, राहे समाधाने चित्ताची, करील ते काय नभे महाराज, परिपाहे बीज शुद्ध अंगी, विठाला
करीत ते कार्य नव्हे महाराज परिपाय बीज शुद्ध अंगी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी भगवत चिंतन सेवेसाठी निवडलेला जगद्गुरु जगदंतनीय महान भगवत भक्त संत हृदय सम्राट विश्ववंद्य विश्वभूषण श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा बहुतेकांच्या पाठांतराचा धरणेकरांचं समाधान करत असताना ज्ञानोबरायांचं अगदी यथार्थ आणि वस्तुनिष्ठ वर्णन करणारा अभंग आहे. मारुतीयांच्या प्रशस्त अशा या प्रांगणामध्ये गेल्या अनेक दशकांपासून संपन्न होणारा हा अखंड हरिनाम सप्ताह भगवान श्री कृष्ण परमात्म्याच्या जन्माचा औचित्य साधून संपन्न होत आहे. देवाच्या आणि भक्ताच्या जन्माच्या पूर्वसंध्येच्या कीर्तनाकरता आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. उद्या भगवान कृष्ण परमात्म्याचा सुद्धा अवतार झालेला आहे आणि अवघ्या वारकरी संप्रदायाचे प्राण साधकांचे मायबाप विठोबाचे प्राणसखा असणारे विश्वमौली ज्ञानोबराय यांचा सुद्धा उद्या 750वा जन्म उत्सवाचा सोहळा आहे आणि म्हणून तो सोहळा असल्या कारणाने थोडंसं जाणीवपूर्वक त्या सोहळ्याच्या पूर्वसंध्येला थोडं ज्ञानोबरायांचं चिंतन आपल्याला घडावं याकरता जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अत्यंत प्रचलित असणारा अभंग परंतु प्रासंगिक असणारा अभंग आज आपण सर्व भावी भक्तांसमोर निवडलेला आहे. आजची 6व्या दिवसाची कीर्तन सेवा समस्त ग्रामस्थ इकेकर आपल्या सर्वांच्या वतीने माझ्याकडे प्राप्त झाली. आपल्या प्रेमाचा निरोप माझ्यावर नितांत प्रेम करणारे आपण सर्व मंडळी तर आहातच पण आपले एक प्रतिनिधी या नात्याने बापूसाहेब दत्ता यांनी फोन केला आणि आदरणीय अनेक महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. माझे गुरुबंधू गायनाचार्य देवदत्तराय अभिषेक महाराज आहेत, गायनाचार्य देवदत्तराय शिंदे महाराज आहेत, आपल्या गावातील सर्व तरुण काळकरी ज्येष्ठ मंडळी आणि आम्हाला नेतृत्वले असणारे देवदत्तराय देवदत्त महाराज गोपाळे देखील यावर्षी उपस्थित आहेत. गावातले सगळेच मग अभिषेक असेल किंवा त्या ठिकाणी स्वानंद असेल वैभव असेल सर्व गावातील असणारी तरुण मुलं अशोक महाराज गोले आहेत, गावकरी उत्तमराय सुनील महाराज गावडे आहेत आणि नेहमीचे चेहरे सर्व उपस्थित आहेत. परंतु ऐकण्याची आपली जिज्ञासा चांगली असल्यामुळे जिज्ञासू श्रोत्यांसमोर जात असताना वक्त्याने सुद्धा आपली जिज्ञासा प्रबळ करून काहीतरी औचित्यपूर्ण आणि एक वेगळेपणाचं असं काहीतरी चिंतन मांडण्याचा प्रयत्न सातत्याने करावा. श्रोते तेच असतील तर मग पाठी बदलून चालत नाही, पाठीबरोबर गाडी पण बदलली पाहिजे. आणि म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेमध्ये जे काही प्रासंगिक अभंग आहे त्यातला एक महत्त्वाचा प्रसंग जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्या अभंगातून त्या ठिकाणी मांडत आहेत. कोणीतरी धरणं धरलेलं आहे आणि आपल्या जीवनामध्ये आपल्याला धन प्राप्त व्हावं, ज्ञान प्राप्त व्हावं आणि त्याचबरोबर मुक्ती सुद्धा मिळावी या तीन असणाऱ्या महत्त्वाकांक्षेने प्रेरित होऊन धरणेकरी ज्यावेळेस तुकाराम महाराजांकडे आला तेव्हा जगद्गुरु तुकाराम महाराजांनी त्याला 11 अभंगाच्या द्वारा महत्त्वपूर्ण उपदेश केला. अभिषेक केसच्या 11 अभंगाचा हा एक महत्त्वाचा अभंग आहे. या अभंगाचं सातत्याने पठण जर आपण केलं, नित्यनेमाने जर आपण चिंतन जर केलं तर महिमती बाबा म्हणतात की आपल्याला ज्ञानही प्राप्त होईल, आपल्याला धनही प्राप्त होईल, परिणामतः आपल्याला मुक्ती सुद्धा मिळेल. एवढं महत्त्व त्या 11 अभंगामध्ये आहे आणि म्हणून जो धरणेकरी जगद्गुरु तुकाराम महाराजांकडे आलेला आहे त्या धरणेकराचं समाधान करत असताना ज्या ज्ञानोबरायांनी त्या धरणेकराला पाठवलेला आहे
सांगितलं आहे. आपण जाणकार मंडळी आहात. वर्णन व्यक्त करायचा आहे तो वर्णन करणारा आणि वर्ण विषय या दोघांचाही अधिकार एकसारखा असला पाहिजे. वर्णन व्यक्त करायचे आणि वर्णन जो करत आहे या दोघांचा जर विभाग वेगळा असेल, अधिकार वेगळा असेल तर यथार्थ वर्णन संभवत नाही. योग्य पद्धतीचं वर्णन त्या ठिकाणी घडलं जात नाही. ज्यांचं वर्णन केलेलं आहे ते या वारकरी संप्रदायाच्या धर्ममंदिराचा पाया ज्यांनी घातला ते विश्वमौली ज्ञानोबा आहे. आणि जे वर्णन करत आहे ते जगद्गुरु तुकाराम महाराज आहे. म्हणजे संतांचं वर्णन करायचं असेल तर त्याकरता तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या द्वारा ते वर्णन योग्य पद्धतीचं होणार नाही. याकरता महाराज म्हणतात संतांचं वर्णन करायचं असेल तर त्याकरता आपण सुद्धा संतच झालं पाहिजे. तरीच महिमा शाब्दिकाचे काम नाही थे. बहु दुधड जरी झाली म्हैस गाय तरी होईल काय कामधेनु. तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण अंगे व्हावे तरीच महिमान कळो येईल. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात तेव्हाच महिमा कळेल जेव्हा आपण अंगीभूत आपण सुद्धा अंगाने संत होऊ. तेव्हा आपल्याकडे खूप शब्द साठा आहे. आपण शब्द प्रेमी आहोत, आपण शब्द प्रभू आहोत, आपण शब्द पंडित आहोत. तरी सुद्धा असणाऱ्या साहित्यिक शब्दांच्या जुळवाजुळीतून संतांचं वर्णन होत नाही. लक्षात घ्या. म्हणून विषय श्रेष्ठ आहे, वर्णन करणारा निकृष्ट असेल तरी सुद्धा ते निरूपण व्यवस्थित होत नाही. विषय कनिष्ठ आहे आणि वर्णन करणारा श्रेष्ठ आहे तरी सुद्धा ते अयथार्थ वर्णन ठरतं. दोन्हीचा अधिकार, दोन्हीची योग्यता ही समसमान पद्धतीची पाहिजे. तेव्हाच ते वर्णन कसं योग्य पद्धतीचं अधिकार
देची द्यावे, पण हे प्रमाण आत्ताच्या चिंतनाला योग्य नाही. पूर्वी जुन्या काळातले जे कीर्तनकार कीर्तन करायचे ना, ते अशाच गाण्याच्या भेंड्या लावल्याने प्रमाण उचलायचे. पण मला वाटतं कीर्तन परंपरेला विशुद्ध आणि दर्जा देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेने. विठाला आपला विषय वर्णनाचा चालू आहे, अधिकाराचा, उपदेशाचा नाही. वर्णन कोणी कोणाचं करावं, ज्याचं वर्णन केलं जात आहे वर्णविषय आणि वर्णन करणारा या दोघांचा अधिकार सारखा असला पाहिजे. त्यावेळेस वर्णन योग्य पद्धतीचं घडतं, नाहीतर मग ते वर्णन अनाठाई घडत असतं. वर्णन हे वस्तुनिष्ठ असावं का व्यक्तिनिष्ठ असावं? बोला ना. व्यक्तिनिष्ठ असेल वर्णन तर मग त्या व्यक्तीकडे, त्या व्यक्तीवर आपली निष्ठा असते आणि त्या निष्ठेपायी आपण मग नसलेले सुद्धा गुण त्यांना लावत असतो. ज्या व्यक्तीवर आपली निष्ठा आहे त्या व्यक्तीकडून आपल्याला काहीतरी फायदा करून घ्यायचा असतो, काहीतरी आपल्याला लाभ असतो, म्हणून आपण काय करतो, त्यांचं वर्णन करतो. बहुधा अलीकडच्या काळामध्ये बरेच जण व्यक्तिनिष्ठेनेच वर्णन करतायत. विठाला पूर्वीच्या काळी राजा महाराजांजवळ एक व्यक्ती असायचा स्तुती करणारा, त्याला काय म्हणायचे? भाट. भाट काय? भाटगिरी करतो. भाट म्हणजे काय? राजाजवळ असणारे गुणधर्म सुद्धा त्याला चिटकवून त्या राजाचं इतकं तोंड भरून वर्णन केलं जायचं आणि त्या वर्णनाने राजा आनंदी व्हायचा, प्रसन्न व्हायचा, बक्षिसी द्यायचा. अलीकडच्या काळामध्ये भाटगिरी करणारे संपले, पण आता त्यांचा इकडे जास्त प्रवेश झाला. विठाला इतकं वर्णन केलं जातं, इतकं वर्णन केलं जातं, इतकं वर्णन होतं की घरातलं वरण सुद्धा तिथं फिकं पडेल, इतकं वर्णन होतं. अतिरेकी वर्णन. का? माझ्या काहीतरी व्यक्तिगत लाभाकरता मी तुमची केलेली स्तुती, याला व्यक्तिनिष्ठ वर्णन केलं म्हटलं जातं आणि जे वास्तवाला धरून असतं त्याला वस्तुनिष्ठ वर्णन म्हणतात. विठाला संतांचं वस्तुनिष्ठ वर्णन करण्याचं सामर्थ्य फक्त आणि फक्त महाराज संतांकडेच आहे. भक्ताचा महिमा भक्ताची जाणती, भक्ताची जाणती, भक्ताचा महिमा भक्ताची जाणती, भक्ताची महाराज चकारात्मक बोलले. म्हणजे काय? आणि का गती दुर्लभ, आणि का त्या गती दुर्लभ. अनेकांना मात्र भक्तांचं वर्णन करणं शक्य नाहीये, हे दुर्लभ आहे. भक्तांचं वर्णन, भक्तांचा महिमा, भक्तांचा अधिकार जाणण्याचं सामर्थ्य भक्तांकडेच आहे, म्हणजे कोणाकडे? संतांकडेच आहे. म्हणून आपल्याला ज्ञान प्राप्त व्हावं, आपल्याला धन मिळावं आणि त्याचबरोबर आपल्याला मुक्ती मिळावी, या इच्छेने प्रेरित होऊन एक जण ज्ञानोबा यांच्या भेटीला आला. तर आला, त्याचं वय किती? म्हातारा, 60च्या पुढे गेलेला. आणि म्हातार पण आल्यानंतर मग त्याला सुचलं की आता आपण आळंदीला जावं. संस्थेत पाठाला बसून 4 वर्ष संस्था करतो. आधी संसारच करत होता, आता संसार करण्याचा विचार त्याच्या मनामध्ये निर्माण झाला. खरं तर सुभाषितकार म्हणतात, ज्या त्या वेळी जे ते घडलं पाहिजे
आम्ही नेहमी सांगतो की ज्या त्यावेळी जे ते हे वाक्यच मनात करून ठेवायचं. हे सगळ्या जीवनाचं समग्र जीवनाचं सार आहे. ज्या त्यावेळी जे ते. मग सुभाषितकार म्हणतात प्रथमं नार्जितं विद्या, द्वितीयं नार्जितं धनं, तृतीयं नार्जितं कीर्ती, चतुर्थं किं करिष्यति. ते म्हणतात की पहिल्या टप्प्यामध्ये आयुष्याचा जर विचार केला आणि 100 धरा तर त्या 100 वर्षाच्या आयुष्याचे 4 कप्पे किंवा टप्पे जर केले तर पहिल्या टप्प्यामध्ये काय करावं ते म्हणतात प्रथमं नार्जितं विद्या. पहिल्या टप्प्यामध्ये विद्यार्जन करा म्हणजे ज्ञान आत्मसात करा. मग ते शालेय पुस्तकाचं, टेक्निकली, आध्यात्मिक, ज्या ज्या क्षेत्रामध्ये तुम्हाला काही करायचं आहे कार्य त्या क्षेत्रातलं ज्ञान 25 पर्यंतच आत्मसात करा. 25च्या पुढे मात्र द्वितीयं नार्जितं धनं. 25 नंतर मात्र पैसा कमवण्याचा आपण काय केला पाहिजे, प्रयत्न केला पाहिजे, नोकरी केली पाहिजे, उद्योगधंदा केला पाहिजे, व्यवसाय केला पाहिजे आणि त्या माध्यमातून आपण काय केलं पाहिजे, पैसा कमवला पाहिजे. पण तो कमवलेला पैसा पण जोडून या धरण उत्तम व्यवहार आहे. नाहीतर मग याची टोपी तुम्हाला माहिती नाही काय माहिती, याची टोपी या बोटाचा तुझा. अशा पद्धतीने पैसा कमवणं आपल्या शास्त्राला आध्यात्मिक क्षेत्रामध्ये मान्य नाही. म्हणून चांगल्या पद्धतीने कष्ट करून घाम गाळून पैसा कमवा 50 वयापर्यंत. मग कमवलेला तसाच थप्पीला थप्पी लावून ठेवायचं का. मग उदास विचारी. तृतीयं नार्जितं कीर्ती. तिसऱ्या टप्प्यामध्ये पुन्हा जे काही कमवलेलं धन आहे त्या धनाच्या द्वारा पुण्य अर्जन करावं. म्हणजे काय करावं, दान धर्म करावा, पंक्ती द्याव्या, सत्कर्म करावा, गरिबाची मदत करावी, दिनदुःखितांची सेवा करावी, रुग्णांची सेवा करावी, वारी करावी, व्रतवैकल्य करावं. पण काही लोक 50च्या पुढे ढकलल्यावर मोठ्या उत्साहाने संसाराला लागतात. आता सरकारी नोकरीमध्ये असणारी माणसं, सरकार काय म्हणतं 58व्या वर्षी तुम्ही रिटायर झाला म्हणजे निवृत्त झालेला आहात, आता तुमच्याच्याने काही जमणार नाही. निवृत्त झाल्यानंतर सुद्धा घरी बसून काय करायचं म्हणून काही लोक पार्ट टाइम जॉब करतात. विठाला करण्यासारखं कितीतरी असतं. आतापर्यंत आपण केवळ संसारच केलेला आहे, आता उद्धाराची काहीतरी व्यवस्था करावी याकरता गाथा, ज्ञानेश्वरी, भागवत या ग्रंथांचं चिंतन करण्याकरता आपण वेळ दिला पाहिजे. पण तसं होत नाही. बरेच आजोबा मी पाहिले, त्यांना मंदिरात विना घ्या म्हटलं की तो विना जड होतो. मामा तुम्हाला नाही जड होत, शंकर मामा ऐकू येते ना, जड नाही होत विना. विण्याच्या पहाऱ्याला जर समजा एखाद्या व्यक्तीला म्हटलं काय घेतो का 2 तास विना, तो 2 तास आपल्याच्याने जमणार आहे का. म्हणजे 1-1.5 किलोचा विना त्याला 2 तास घ्यायचं म्हटलं की जीवावर येतो. आणि 10 किलोचा नातू उरावर घेऊन दिवसभर गावभर हिंडत असतो, जड होत नाही त्याला. याचा अर्थ काय आहे, कुणाच्या खांद्यावर कुणाच्या पायात कुणाचे मोजे हे आपण तयार केलेलं म्हणतो. म्हणजे त्या वयामध्ये तरी किमान आपण पुण्यार्जन केलं पाहिजे, असं काही केलं पाहिजे की आपली कीर्ती झाली पाहिजे. तृतीयं नार्जितं कीर्ती. सुभाषितकार म्हणतात की या 3 टप्प्यामध्ये जर हे करता आलं नाही तर मग चतुर्थं किं करिष्यति. 4थ्या टप्प्यात काय डोंबलं करणार आहे, काय दिवे लावणार आहे. म्हणून या टप्प्याटप्प्याने हे सगळं झालं पाहिजे. एकदा वेळ निघून गेली आणि मग आपण सावध झालो की मग कदाचित प्रयत्नाच्या पराकाष्ठेने तुम्हाला वाटेल ते तुम्ही कराल, पण ते बहुधा अशक्य आहे. योग्य वयात योग्य झालं पाहिजे. आता हा 60च्या पुढे ढकललेला बीड परगण्याचा म्हणजे बीड प्रांताचा असणारा एक देशपांडे नावाचा ब्राह्मण महिपती बाबांनी वर्णन केले चरित्रामध्ये. आणि तो ब्राह्मण आलेला आहे ज्ञानोबरायांच्या भेटी करता, दर्शना करता. ज्ञानोबरायांचं दर्शन केलं आणि त्याला असं वाटलं की आपण ज्ञानोबरायांच्या कृपेने धनवान होऊ, ज्ञानवान होऊ आणि शेवटी मुक्ती आपल्या जीवनामध्ये प्राप्त करू. 21 दिवस त्याने तिथे
अन्न पाण्याचा त्याग करून काय केलेले, अनुष्ठान केलेले, धरणं धरलेले. आपल्याला धरणं माहिती आहे, आपल्या तालुक्यात किती आहेत ती धरणं वेगळी. आणि आपली मागणी पूर्ण करण्याकरता जे धरणे आंदोलन करतात त्या सदरातले हे धरणे. आपल्या मनातली इच्छा ज्ञानोबांनी पूर्ण करावी. ज्ञानोबाई नाथबाबांवर प्रसन्न झालेले, अनेक साधकांवर प्रसन्न झालेले, आपल्यावर सुद्धा होती अशी अपेक्षा ठेवून त्याने 21 दिवस त्या ठिकाणी अनुष्ठान केलेलं आहे. ज्ञानोबांचा स्वप्न साक्षात्कार झाला. म्हटले तू आलास खरा, माझ्या दरबारामध्ये आलेला आहे, पण लक्षात घे आता सध्या आळंदीचं कोर्ट बंद. आता हे वाक्य आम्ही परंपरेने मोठ्या मोठ्या असणाऱ्या महात्म्यांच्या मुखातून ऐकत आलेलो आहोत. आता आळंदीचं कोर्ट बंद आहे असं ज्ञानोबा म्हणतायत, म्हणजे ज्ञानोबांची क्षमता नाहीये का असं म्हणतात? याचं कारण आहे पुढे मी तुम्हाला सांगेन. पण ज्ञानोबा म्हटलंय की आता इथे तुला उद्धाराचा मार्ग मिळणं अशक्य आहे. तुला जर तुझा उद्धार करायचा असेल आणि तुझ्या मनाची इच्छा पूर्ण करायची असेल, तुला ज्ञान हवंय, धन हवंय, मुक्ती पाहिजे, तर याकरता आता वर्तमान काळामध्ये हे सामर्थ्य देहूच्या असणाऱ्या तुकाराम महाराजांच्या ठिकाणी आहे. तुला तिकडं जावं लागेल. आता ज्ञानोबांचा स्वप्न दृष्टांत झाला. शेवटी ज्ञानोबांची आज्ञा म्हणून तो साधक, तो देशपांडे ब्राह्मण देहूच्या दिशेने निघाला. आणि इकडे ज्ञानोबांना एका मोठ्या सावकाराने, व्यापाराने नवस केलेला होता. काही असेल त्याचा नवस, त्याचं वर्णन नाहीये, पण इच्छा पूर्ण झाली आणि नवस फेडण्याकरता तो गुजरात मधील अहमदाबाद, गणपती बाबा अहमदाबादवरून तो मजल करत निघालेला आहे आळंदीच्या दिशेने. नवस फेडण्याकरता त्याने असा संकल्प केलेला होता, माझी इच्छा पूर्ण झाली तर मी बहुमोल असे जड जवाहीर ज्ञानोबा तुमच्या मी समाधीवर वाहील, तुम्हाला ते समर्पित करेल. आणि याकरता तो इच्छा पूर्ण झाल्यानंतर नवस फेडण्याकरता आळंदीकडे निघाला. अंतर बरंच आहे, गुजरात वरून पुणे जिल्ह्यामध्ये आळंदीमध्ये यायचं. इतका लांबचा पल्ला गाठत असताना, प्रवास करताना आपल्या जवळ असणार जड जवाहीर जर कदाचित चोरांनी आपल्याला पकडलं तर ते आपल्याकडून हिसकावून घेतील. मग काय करावं? त्याने नारळाच्या आतला भाग सगळा काढून घेतला आणि त्या नारळाच्या करवंटीमध्ये ते सगळं जड जवाहीर भरलं. तो नारळ कशाने तरी बंद केला आणि असा असणारा जड जवाहराने युक्त असणारा तो नारळ घेऊन तो कुठे निघाला? आळंदीच्या दिशेने. साळुंके गुरुजी तो आला कुठे माहितीये का? चाकणच्या तळेगाव चौकामध्ये. ही ट्रॅफिक सध्या कळीचा मुद्दा जर कोणता असेल तर चाकणच्या असणाऱ्या त्या तळेगाव चौकातली ट्रॅफिक. त्या दिवशी मी कार्यक्रमाला निघालो, लवकरच निघत असतो तसा मी आणि वेळेतच पोहोचत असतो, फार लवकर पण येत नाही. पण निघालो आणि जवळपास 1.5 तास त्या चौकातच मला थांबावं लागलं. पुढे आल्यानंतर कळालं की इथल्या असणाऱ्या त्या गर्दीचं नियोजन करण्याकरता मंत्री महोदय तिथे आलेले होते सकाळी 6 वाजता. आणि ते आले आणि तिथे 4 तास ट्रॅफिकचा खोळंबा झाला. विठाला म्हणजे आले गर्दीचं नियोजन करायला आणि काय करून गेले? गर्दीच करून गेले ना. आणि म्हणून तो आला तळेगाव चौकात, म्हणजे चाकणच्या मुख्य चौकामध्ये आला. तिथे आल्यानंतर त्याला सुद्धा दृष्टांत झाला की ज्ञानोबा त्याला म्हणतायत की बाबा आता तुझे काही नवस फेडण्याकरता माझ्याकडे घेऊन येत आहे, ते मला देऊ नको. तसाच देऊला जा सुदंबरे मार्गे. आणि देऊ मध्ये ते सगळं तू जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या चरणावर ते ठेवून दे, त्यांना समर्पित कर, मला नकोय ते. आणि मग तो सावकार सुद्धा देऊला गेलेला आहे, महाराजांचं दर्शन घेतलेले. आता जे जगद्गुरु तुकाराम महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचा नजराना स्वीकारत नाही, ते त्याचा नजराना किंवा त्याचं असणारा तो सगळा उपचार स्वीकारतील का? नाही. पण आज्ञा कोणाची? माझ्या ज्ञानोबांची. ज्ञानोबांनी या सावकाराला पाठवलेले, म्हणून इच्छा नसताना नाईलाजाने तो नारळ त्यांनी स्वीकारलेला आहे. आता हा देशपांडे ब्राह्मण आळंदीवरून मजल दरबदल करत करत देहूला पोहोचलेला आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांचं दर्शन घेतलेलं आहे.
आणि दर्शन घेतल्यानंतर झालेला सगळा स्वप्न दृष्टांत तो सांगतोय. महाराज 21 दिवस अन्न पाण्याचा त्याग करून आळंदीमध्ये आमरण पोषण केलं, धरणं धरलं. धरणं धरल्यानंतर ज्ञानोबारांनी स्वप्न दृष्टांत दिला की तुम्ही देहूला तुकोबारायांकडे जा. आता देहूला तुकाराम महाराजांकडे जा असं जेव्हा तुकाराम महाराजांना त्या साधकाकडून कळालं तेव्हा तुकाराम महाराजांना सुद्धा मनोमन दुःख झालं, वाईट वाटलं. तुकाराम महाराज म्हणतात, अरे भल्या ग्रहस्था, ज्या ज्ञानोबारांकडून तू इकडे आलाय त्या ज्ञानोबारांकडे काय कमी आहे? काय ज्ञानेश्वरी उणे तिही पाठविले धरणे, तिही पाठविले धरणे, तिही पाठविले धरणे. ज्ञानेश्वरी उणे म्हणजे काय? ज्ञानेश्वर महाराजांजवळ काय गुण होतं? ज्ञानेश्वरी मध्ये तरी काय गुण आहे? आपण वाचत नाही हा भाग सोडून द्या, आपण बाकीचं सगळं वाचतो, पण ज्ञानेश्वरी गाथा वाचत नाही आणि हे वाचत नाही म्हणून आपण वाचत नाही. जोपर्यंत आपण हे ग्रंथ वाचणार नाही अशोक महाराज, तोपर्यंत आपण वाचणारच नाही. लक्षात ठेवा, वाचायचं असेल तर हे वाचावं लागेल. काय ज्ञानेश्वरी मध्ये उण किंवा ज्ञानेश्वर महाराजांच्या जवळ उण आहे की त्यांनी या धरणेकराला माझ्यासारख्याकडे पाठवावं आणि मग तो धरणेकरी आल्यानंतर त्याचं म्हणणं ऐकल्यानंतर जगद्गुरु तुकाराम महाराज 8 अभंगामध्ये अभिप्राय देत आहेत. कोणाला? भगवान पंढरीश परमात्म्याला आणि साक्षात ज्ञानोबारायांना. भगवंताला म्हणत असताना जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, देवा हे नसतं लचाण तू माझ्या मागे लावलं. कोणतं? नो हे दास काय करू आता, तू हे सगळं जाणता. हा अभंग त्या 8 अभंगांमधला अभंग आहे की जगद्गुरु तुकाराम महाराज देवाला विनवणी करतात, देवा काय हे लावले ते? तो हे दास करा परिहार झाला से डांबर. आणि त्याच ठिकाणी भगवंताची प्रार्थना करत असताना जगद्गुरु तुकाराम महाराज देवाला म्हणतायत, अगाई उदारा अगा विश्वंभरा श्री पंढरीच्या पतित पावना एक विज्ञापना पायापाशी. हे अभंग अनाथ जीवाचा तुकाद कैवारी, हे अभंग त्या 8 अभंगांपैकी आहे की जिथे जगद्गुरु तुकाराम महाराज देवाला आणि श्री ज्ञानदेवांना दोघांना सुद्धा विनंती करतायत की का म्हणून तुम्ही तुमचा अधिकार आणि योग्यता असताना सुद्धा याला पाठवावं. त्यातलाच एक अभंग ज्ञानियांचा गुरु महाराज म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे. हा 11 अभंगातला नाही, या 8 अभंगातला हा अभंग आहे. मजपा अमरा हे काय तो काय थोरपण पायीची वाहन पायीवरी. ज्ञानोबा आहे, मला काय अधिकार आहे, माझी काय योग्यता आहे? माझी जागा तुमच्या दृष्टीने जोड्याच्या ठिकाणी आहे, चपलेच्या ठिकाणी आहे, वाहनेच्या ठिकाणी आहे. बोला ना, जगद्गुरु तुकाराम महाराजांची किती मोठी नम्रता असेल. अलीकडे माणसं नम्र दिसतात पण ते नम्र नसतात, ते नम्री असतात आणि त्यांच्या मागे तुम्ही धावता. विठ्ठला त्यांना माहिती असतं हात जोडून असं लवलं बरोबर लोक मनासारखं करतात. फार स्पष्टीकरण देण्याची गरज नाही, तुम्हाला कळालं. नाही, नम्री माणसं असतात, नम्र नसतात. हात
काय काय काड्या करतात ही माणसं, आम्ही त्यांच्या जवळून अनुभवलेले. विठाला खोटं कधी झाकत नसतं, कधीतरी अख्ख्या महाराष्ट्राला कधीतरी कळत, पण तेव्हा खूप माया गोळा केलेली असतात. असो, नम्रतेवरून माणसाची किती उंची आहे ही ओळखली जाते. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा देखील अलौकिक अधिकार असताना सुद्धा ज्ञानोबरांप्रती असणारा आदर भाव आणि त्या आदरापोटी जगद्गुरु तुकाराम महाराज त्या असणाऱ्या साधकाला म्हणतात, अरे ज्ञानोबरांच्या लेखी मी तर पायातली वाहनी, अजून वेळ मी अजून पायातली वाहन आहे आणि म्हणून तितका अधिकार माझा नाही. पण आता ज्या अर्थी ज्ञानोबरांनी तुला इकडे पाठवलेले, मग तुला रिकाम्या हाताने कसं पाठवावं? तुला काहीतरी द्यावं लागेल. आणि मग त्याला उपदेश करत असताना जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, पहिली गोष्ट म्हणजे आता तू येणार अशा वयामध्ये आलेला आहेस की या वयामध्ये अनेक नको पडू ग्रंथांची बरी, शीघ्रवत करी हेच एक काय देवाची ज्ञान कशामध्ये सामावलेले? अभिषेक महाराज ग्रंथांमध्ये. जोपर्यंत आपण ग्रंथ अध्ययन करत नाही तोपर्यंत आपल्याला ज्ञान मिळत नाही. मग आता या वयामध्ये तू ग्रंथाचा अभ्यास करायला जाणार, अजिबात ग्रंथांच्या आहारी जाऊ नको. आणि नको पडू ग्रंथांची भरी, नको ग्रंथ. बरेच लोक म्हणतात, महाराज आम्हाला अभंगच पाठ होत नाही. वय किती असतं? 75. हरिपाठच पाठ होतो. नको बाबा हरिपाठ पाठ करू. आता फक्त ठाईच बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा. म्हणजे जेव्हा बुद्धी भ्रंश झालेला असतो, स्मृती जागेवर नसते, मेमरी लॉस झालेली असते, तेव्हा मेमरीमध्ये काही जर आपण भरण्याचा प्रयत्न केला तर मुळातच सगळा व्हायरस त्यात भरलेला आहे. काय होणार आहे? ठीक आहे. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज पहिले त्याला काय म्हणले, बाबा देवाची या चाडे आळवावे देवा, ओ स्नेह भावा पाडून या. देवाच्या प्राप्ती करता देवाचंच भजन करावं, अन्य काही करत बसू नको. पण मग महाराज हे माझ्याच्याने जमेल का? असं म्हटल्यानंतर जगद्गुरु तुकाराम महाराज त्याला म्हणायला लागले, का जमणार नाही? का जमणार नाही? अरे तुझ्या मनातला न्यूनगंड काढून टाक. संकोचोनी काय झालासी लहान, हे त्या प्रमाणे मी तुम्हाला सांगतोय. संकोचोनी काय झालासी लहान, घेई आपोषण ब्रह्मांडाचे, करुणी पारणे अंचलो संसारा, उशिरा लावू नको. आता थोडा वेळ आहे, आता कधी मडकं फुटत सांगू शकत नाही, उशीर लावू नको. आता काही म्हणतात ना महाराज, आता 65 वयाचे झालो, किती वर्षांनी माळू? आत्ताच घाल. कारण कधी फुटबॉल फुटल सांगू शकत नाही का? आता लगेच आज आता ताबडतोब वाट पाहिजे नाही. तसं तुकोबर आहे, तुला त्याला म्हणतात की शीघ्रवत, उशिरा लावू नको, अजिबात वेळ लावू नको. मी सुद्धा संपवायला वेळ लावणार नाही, वेळच थांबणार. अजिबात उशीर लावू नकोस, तात्काळ तू परमार्थाची साधना कर. आणि असं म्हणून त्याला 11 अभंग लिहून दिले. त्यामध्ये ज्यांच्या माध्यमातून तू माझ्याजवळ आलेला आहेस ना, अरे त्या ज्ञानोबरांचा अधिकार काय कमी आहे का? तुला जर धनच हवं होतं
तर धनाकरता त्यांच्याकडे धनाची इतकी विपुलता होती की त्यांच्या दारामध्ये सुवर्णाचा पिंपळे महाराज अभंगाच्या सोन्याचा पिंपळ अंगी ऐसे बळ रेडा बोले. ऐक, ज्या ज्ञानोबरांनी तुला इकडे पाठवलेलं आहे त्या ज्ञानोबरांची सांपत्तिक समृद्धी काय आहे आणि त्यांच्या ठिकाणी बळ काय आहे या दोन्हीचा विचार त्याला सांगत असताना जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, अरे ज्यांच्या दारामध्ये सोन्याचा पिंपळ आहे आणि ज्यांनी डोक्यावर हात ठेवल्यानंतर रेडा सुद्धा वेद बोलू शकतो असा अलौकिक अधिकार विश्वमौली ज्ञानोबरांचा आहे. मुळात ज्ञानोबराय आणि तुकाराम महाराज यांचं नातच आध्यात्मिक आपल्या वारकरी संप्रदायामध्ये अलौकिक आहे. म्हणून ज्ञानदेवे रचिला आणि तुका झालासे. आपण भजन करताना सुद्धा ज्ञानोबा तुकाराम असं भजन करतो. याचा अर्थ काय, ज्ञानेश्वर महाराजांपासून तर तुकाराम महाराजांपर्यंत असणारे सगळे संत, त्या सगळ्या संतांचा तो जय जयकार आहे. पण तरी सुद्धा ज्ञानोबराय आणि तुकाराम महाराज यांच्यातलं नातं काही वेगळं आहे. ज्ञानोबरायांचा अधिकार असा आहे की ज्ञानोबरायांच्या काळात समकालीन असणाऱ्या सगळ्या संतांनी ज्ञानोबरायांचं वर्णन केलं, कारण त्यांनी प्रत्यक्ष अनुभवलेलं होतं, प्रत्यक्ष अनुभव घेतलेला होता, ज्ञानोबरायांचा सहवास त्यांना घडलेला होता. त्यामुळे ज्ञानोबरायांचा अधिकार काय आहे, तत्कालीन असणाऱ्या महात्म्यांना तो माहिती होता. म्हणून सगळ्या संतांनी, अगदी सावता महाराजांनी, चोखा महाराजांनी, नरहरी महाराजांनी, नामदेव महाराजांनी तर खूपच तोंड भरून वर्णन केलेले. म्हणजे तत्कालीन असणाऱ्या सगळ्या संतांनी ज्ञानोबरायांचं वर्णन केले. आता याचे दाखले द्यायचे शिंदे महाराज तर जवळपास 9 वाजेपर्यंत अशी प्रमाण आपण सांगू शकतो की ज्ञानोबरायांचं वर्णन कोणत्या संतांनी कसं केलेलं आहे. पण ज्ञानोबरायांनंतर उत्तरकालीन असणारे नाथ महाराज सुद्धा ज्ञानोबरायांचं वर्णन करतात आणि जगद्गुरु तुकाराम महाराज सुद्धा ज्ञानोबरायांचं वर्णन करतात. पण सगळ्यांना प्रिय असणारे संत ज्ञानेश्वर महाराज, सगळ्यांना प्रिय असणारे संत ज्ञानदेव वैष्णव मोठा, सगळ्या वैष्णवांमध्ये श्रेष्ठ असणारे वैष्णव ज्ञानेश्वर महाराज आणि त्या ज्ञानोबरायांना प्रिय असणारे कोण? सर्वश्रेष्ठ प्रिय आम्हा थोर काजो अवतार किंवा जोका अवतार नामयाचा. म्हणजे ज्ञानोबराय हे सगळ्या संतांच्या गळ्यातले ताई, सगळ्यांना प्रिय असणारे आणि ज्ञानोबरायांना अतिशय प्रिय असणारे कोण? जगद्गुरु तुकाराम महाराज. तुका सर्वश्रेष्ठ, सगळ्यांमध्ये श्रेष्ठ तुकाराम महाराज आहेत आणि आम्हाला ते काय आहेत, प्राणप्रिय आहेत. म्हणजे इतकं असणारं नातं ज्ञानोबराय आणि तुकाराम महाराजांचं होतं. जगद्गुरु तुकाराम महाराज
महिन्याच्या वारीला, शुद्ध वारीला देहूमध्ये पंचक्रोशीतील असणारे सगळे वारकरी मंडळी यायचे आणि वद्यवारीला जगद्गुरु तुकाराम महाराज ज्ञानोबाऱ्यांच्या भेटीला आळंदीला जायचे. विठाला आजही माऊलींच्या मंदिरामध्ये गेलो की पहिला जो मंडप आहे विणेकरी उभे असतात त्याला विणा मंडप म्हणतात, दुसरा जो मंडप आहे त्याला कारंजा मंडप म्हणतात आणि तिसरा जो ज्ञानोबाऱ्यांच्या समाधी समोरचा जो गाभारा आहे त्याला पंखा मंडप म्हणतात. आणि त्या पंखा मंडपामध्ये मंडपाचं जे काम जे आहे ना ते कोणी केले? जगद्गुरु तुकाराम महाराजांनी केले. आजही तुम्ही गुलाबशेठ माऊलींच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर तिथे त्या संगमरवरी दगडावर लिहिलेलं आहे त्या असणाऱ्या फरशीवर या असणाऱ्या गाभाऱ्याचं काम कोणी केलेले? जगद्गुरु तुकाराम महाराजांनी केले. म्हणजे इतकी आत्यंतिक निष्ठा जगद्गुरु तुकाराम महाराजांची ज्ञानोबाऱ्यांच्या प्रती आहे आणि तितकंच प्रेम ज्ञानोबाऱ्यांचं कोणावर आहे? जगद्गुरु तुकाराम महाराजांवर. मग तुकाराम महाराज म्हणतात की तू ज्या ज्ञानोबाऱ्यांना डावून इथपर्यंत आलेला आहे त्या ज्ञानोबाऱ्यांचा अधिकार सामान्य समजू नको. ते जरी म्हटले इकडचं कोड बंद झालं तिकडचं चालू झालं, पण ज्ञानोबाऱ्यांचा मनातला भाव असा आहे की माझ्या तुकाराम महाराजांचा सुद्धा अधिकार समाजाला कळाला पाहिजे, समाजाला कळाला पाहिजे, लोकांना कळाला पाहिजे, नवे नवे तत्कालीन असणाऱ्या ब्रह्मवृंदांना सुद्धा कळाला पाहिजे. आणि म्हणून असणाऱ्या त्या धरणेकराची रवानगी कुठे केलेली? देहूला केलेली, की त्याच्या योगाने तरी लोकांना कळेल की जगद्गुरु तुकाराम महाराज सामान्य नाहीये, अत्यंत प्रकांड विद्वान आणि बुद्धिमान आहेत आणि सर्व सिद्धीने युक्त आहेत. परंतु तो जेव्हा धरणेकरी आला तेव्हा जगद्गुरु तुकाराम महाराज ज्ञानोबाऱ्यांचं वर्णन करत असताना म्हणतायत, अरे ते ज्ञानोबारे सामान्य नाही, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ. आता अशोक काका तुम्ही महिन्याची वारीला येतात, तुम्ही महाराज आम्ही प्रत्येक महिन्याच्या वारीला येतो, सुवर्ण पिंपळाला प्रदक्षिणा घालतो, पण एक पान सुद्धा सोन्याचं दिसलेलं नाही. लक्षात घ्या, ज्येष्ठांच्या श्रेष्ठांच्या अधिकारी महात्मे आणि अभ्यासकांच्या मुखातून ऐकलेलं सांगतो, त्या सुवर्ण पिंपळाखाली कुबेराचं धन त्या ठिकाणी पुरलेलं आहे आणि म्हणून तो सुवर्ण पिंपळ आहे. सुवर्ण म्हणजे सोनं आणि सोनं या शब्दाचा आपल्या व्यावहारिक भाषेमध्ये जर अर्थ घ्यायचा म्हटलं तर सुख असा केला जातो. पहिल्या चरणातलं सोनं आणि शेवटचं सुख यांच्यामध्ये साधर्म्यता आहे, सांगेन मी तुम्हाला. तर एक अर्थाने सोनं म्हणजे सुख. आपण म्हणतो ना, खरंच तुमच्या वाट्याला आता सोन्याचे दिवस आले. म्हणजे काय? काहींच्या वाट्याला सोन्याचे दिवस येतात. म्हणजे खरंच एखादा माणूस जर योग्य वयामध्ये जर गेला तर लोक म्हणतात त्याचं सोनं झालं. सोनं झालं म्हणजे काय? चांगलं झालं, आनंदाचं झालं. म्हणजे सुवर्ण पिंपळ म्हणजे तो सुद्धा आनंद देणारा आहे. भगवंताने तर गीतेमध्ये सांगितलं, अश्वत्थ सर्व वृक्षांना, म्हणजे पिंपळ ही माझी विभूती आहे. सर्व वृक्षामध्ये माझी विभूती कोणती असेल तर ती पिंपळ आहे. आणि म्हणून असा असणारा जो पिंपळ की ज्या पिंपळाला 1.25 लाख प्रदक्षिणा घालून आईसाहेब रुक्मिणी मातेने ज्ञानोबाऱ्यांचे असणारे वडील विठ्ठलपंत यांना परत त्या ठिकाणी भेट झालेली आहे. ही पुण्याई कुठे घडली तर त्या सुवर्ण पिंपळाला घडली. आणि अजून एक सांगू का, आपल्या जवळ लक्ष्मी यावी, म्हणजे संदीपान महाराजांच्या मुखातून ऐकले, आपल्या जवळ लक्ष्मी यावी, आलेली लक्ष्मी स्थिर राहावी याकरता प्रत्येक साधकाने त्या सुवर्ण पिंपळाला किमान 7 तरी प्रदक्षिणा न चुकता माराव्या. विठाला मला खात्री आहे सगळ्या कीर्तनातलं तुमच्या काही लक्षात नाही राहिलं, हे मात्र लक्षात राहिल्याशिवाय राहणार. आळंदीतल्या माऊलींच्या सुवर्ण पिंपळाला 7 प्रदक्षिणा मारल्या अभिषेक महाराज याची कमतरताच राहत नाही. हे घणो पैसा येतो आणि आलेला सुद्धा टिकतो. ज्येष्ठांच्या मुखातून ऐकलेलं सांगतो मी, काय माझ्या खिशातलं सांगत नाही. तर असा असणारा तो सुवर्णाचा पिंपळ आहे. आणि लक्षात घ्या, आपला अधिकार जर योग्यता तेवढी झाली ना तर आपल्याला या सामान्य नेत्राने सुद्धा तो पिंपळ सुवर्णाचाच दिसेल. आपल्याला का दिसत नाही?
आपला अधिकार नाही. विठाला नाही दिसत तेच बरे महाराज. जर दिसला असता तर तो तिथं लोकांनी ठेवला नसता. भांड्या सगळी तुडून घेऊन गेले असते. आहे सुवर्णाचा पिंपळ आहे. कोणाच्या दारात आहे? ज्ञानोबरांच्या दारामध्ये. आता दारात काय असतो? महत्वाची वस्तू असते की अनावश्यक वस्तू असते? नाही म्हणजे आम्ही आमचं सोनं घराच्या अंगणामध्ये असं उड्यावर टाकून पाहुण्यांच्या लग्नाला जातो, असं आहे का? कुठे जायचं म्हणजे तर सोनं कुठे ठेवतो आपण? घरात ठेवतो की नाही? घरात सुद्धा जी खोली पटकन लक्षात येणार नाही अशा खोलीमध्ये नुसतं खोली ठेवतो का? नाही, कपाटामध्ये. फक्त कपाटात का? त्या कपाटातल्या बंदिश म्हणजे न दिसणाऱ्या अशा लॉकर मध्ये आपण ठेवतो, बरोबर ना? आणि नाही घरात लॉकर मध्ये ठेवता आलं तर मग बँकेतल्या लॉकर मध्ये, म्हणजे बँकेतले पैसे काढायचे, सोनं विकत घ्यायचं आणि विकत घेतलेलं सोनं परत लॉकर मध्ये म्हणजे बँकेतच ठेवायचं. असं आपलं काही चालतं. मला सांगायचं काय, सोनं हे आपण बाहेर ठेवत नाही, सोनं हे आपण उघड्यावर ठेवत नाही. पण ज्या ज्ञानोबाऱ्यांच्या दारात सोन्याचा पिंपळ आहे, दारात जर सोने, आत काय असेल कल्पना करू शकता? बरं, घराची शोभा कशावर असते बरं? आपण म्हणतो ना, घराची शोभा अंगणावर. ज्याच्या अंगणामध्ये सोन्याचा पिंपळ आहे त्यांचं घर किती वैभवशाली असणार आहे, सुख संपन्न असणार आहे. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात त्यांच्या दारामध्ये सोन्याचा पिंपळ आहे. नुसता सोन्याचा पिंपळ नाही, अशी काही अकर्तुम शक्ती त्यांच्या ठिकाणी आहे की त्यांनी रेड्याच्या मुखातून सुद्धा वेद वदवले. जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी ऐसे बळ रेडा वेद बोले. नुसतं बोले नाही, काय वेद बोलतो. नाहीतर काहीतरी बोलायचं म्हणून बोलला नाही. मग ज्ञानोबरांनी नुसता त्याच्या मस्तकावर हात ठेवला तर त्या रेड्याच्या मुखातून सगळ्यात अवघड असणारा 4 वेदापैकी ऋग्वेद आणि त्या ऋग्वेदाच्या ऋचा बाहेर पडल्या. विठाला जिवंत असणारी लोक सुद्धा, माणसं सुद्धा देवाचं कीर्तनात विठ्ठल नाव घेत नाही. ज्ञानोबरांचा अधिकार काय? निर्बुद्ध जडबुद्धीच्या असणाऱ्या रेड्याला ज्ञानोबरांनी म्हणावं बोल, तर मग त्या रेड्या मुखी वेद बोलविला, गर्वद्विजाचा हरविला, शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा. असे असणारे ज्ञानोबर आहे की ज्यांच्या अधिकाराने रेडेश्वरांच्या मुखातूनही वेद बाहेर पडले. बघा, पैठणला रेडा वेद बोलला आणि जे बोलला ते आळ्यापर्यंत बोलतच राहिला. त्या काळातले असणारे जे ब्राह्मण होते ना, काही एक वेद पाठांतर केलेले, काही द्विवेदी होते, काही चतुर्वेदी, काही त्रिवेदी. ही वेद पाठांतर करणाऱ्या म्हणून त्यांची 3 आडनाव आहे. त्रिवेदी 3 वेद पाठांतर करणारे, चतुर्वेदी 4 वेद पाठांतर करणारे. त्यांच्या घरामध्ये जे वेदाची बाडं ठेवलेली होती ना, त्या वह्या पळत जाऊन ते घरातून घेऊन आले आणि काय केलं? त्या रेडेश्वरांच्या मुखातून निघणारा जो ध्वनी आहे, ज्या ऋचा आहे, ज्या श्रुती आहे, जे श्लोक आहे, ते सगळे आपल्या ग्रंथांमध्ये चेक करू लागले. कुठं काना मात्रा वेलांटी ह्रस्व दीर्घ चुकीचा आहे का?
म्हणजे आपल्या ग्रंथातली दुरुस्ती त्यांनी कुठून करून घेतली? रेडेश्वरांच्या मुखारविंदातून बाहेर पडणाऱ्या त्या वेदध्वनीच्या द्वारा त्यांनी दुरुस्ती करून घेतली. आणि ते रेडेश्वर आळ्याला येईपर्यंत अखंड त्यांच्या मुखारविंदातून वेदाचे असणाऱ्या त्या एका एका श्रुतीचा असणाऱ्या त्या रुचीचा एक एक श्लोक उच्चारला जात होता. आणि सरते शेवटी रेडेश्वरांनी विचार केला की ज्ञानोबा आता आळंदीला जाऊन समाधीस्थ होते काही काळाने, त्यांच्या हातून आपल्याला समाधी मिळावी म्हणून आपण किती भाग्यवान आहोत. ज्या ठिकाणी ते रेडेश्वर महाराज शांत झाले त्या आळे हे जे तीर्थक्षेत्र ज्या तालुक्यात आहे त्या तालुक्यातला आपला जन्म आहे, सामान्य अधिकार नाही आपला. आणि म्हणून अशा असणाऱ्या त्या रेडेश्वरांच्या असणाऱ्या मस्तकावर ज्ञानोबरायांनी हात ठेवला. लक्षात घ्या, ज्ञानोबरायांचे प्रथम शिष्य जर कोण असतील तर ते रेडेश्वर महाराज. गुरुवर्य पांडुरंग बाबा नेहमी एक सांगत असतात, म्हणजे तुम्ही सर्कस मध्ये जर गेलात पाहायला, सर्कस पाहायला जर गेलात तर तिथे तुम्हाला सगळ्या प्रकारचे प्राणी दिसतील. अगदी हिंस्र प्राणी, वाघ, सिंह, हत्ती, सगळ्या प्रकारचे. अहो यात्रेला गेलो तर गाढव सुद्धा आपलं भविष्य दाखवतो. कोण नाही का गाढव? ते म्हणजे गाढव सुद्धा सर्कशी मध्ये आहे, हत्ती आहे, सगळे प्राणी आहेत. पण जगात अजून अशी कोणती सर्कस नाही की ज्या सर्कशी मध्ये रेडा काम करतो आहे का? याचा अर्थ काय? सगळ्या प्राण्यांमध्ये जडबुद्धीचा रेडा. पण त्याही रेड्यावर ज्ञानोबरांची आगाध कृपा झाली की त्या रेड्याने सुद्धा वेद बोलावा. आता रेडेश्वरांच्या मुखारविंदातून वेद बाहेर पडले, मग पैठण मधल्या सगळेच रेडे वेद बोलले का हो? मग एकच रेडा वेद बोलला का? कारण त्याच्या ठिकाणी असणारी पवित्रता, त्याच्या ठिकाणी असणारी शुद्धता ज्ञानोबरायांनी पाहिली. म्हणून ज्ञानोबराय काय करू शकत नाही, सगळं काही करतील, पण पाहतात ती शुद्धता. करीनाथ काय नो हे महाराज, करीनाथ काय नो हे
जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की ते काय करू शकत नाही. काय करू शकत नाही याचा अर्थ म्हणजे काहीच करू शकत नाही का? नाही. काय करू शकत नाही हे विचारा. सगळं काही करू शकतात. भगवान परमात्म्याच्या ठिकाणी असणारा जो काही अधिकार आहे, करशील तरी नव्हे काही राईचा पर्वत राई, आपुले करुणेची साई करिओ आई, मजवरी मुखम करोती वाचालम पंकं कयते गिरिं यत्कृपातमहं वंदे परमानंद माधवम. भगवंताच्या ठिकाणी असणारा हा अधिकार आहे. इतकाच अधिकार कोणाकडे आहे? ज्ञानोबरायांकडे सुद्धा आहे. का ज्ञानोबरायांकडे तो अधिकार आहे? कारण ज्ञानोबरा हे साक्षात देवाचेच अवतार आहे. लोपटे ज्ञान जगी हितने नती कोणी, अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञान राजा. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी, पांडुरंगाचाच अवतार म्हणजे विश्वमौली ज्ञानोबा आहे. ते काय करू शकत नाही? सगळं काही करू शकते. सगळं काही. ज्ञानोबा म्हणजे कामधेनू आहे. ज्ञानोबा म्हणजे चिंतामणी आहे. ज्ञानोबा म्हणजे कल्पतरू आहे. कल्पतरू खाली फळे येती मागितली. कल्पतरूच्या खाली बसल्यानंतर काहीही इच्छा करा, तुमची कल्पना पूर्ण होते. आणि हे मी कपोलकल्पित बोलत नाही, हे मी अनुभवाने बोलतो. ज्ञानेश्वर महाराजांनी फक्त पैठणचा रेडा बोलवला नाही. आजही ज्ञानोबा अनेक रेड्यांवर कृपा करतायत. अनेक रेड्यांवर कृपा करतात. फक्त तो रेडा ज्ञानोबाऱ्यांवर तितका विश्वास ठेवून राहिला पाहिजे. त्याने विश्वास ठेवला ना, काय करत नाही. आज आम्ही वर्तमान काळामध्ये जे जीवन अनुभवतोय, ज्याचा उपभोग घेतोय, ज्या ऐशो आरामामध्ये राहतोय किंवा जेवढ्या थाटात जीवन जगतोय, दगडू बाबा वाटत नाही याच्याकरता काही वेगळे प्रयत्न नाही. फक्त एकच, ज्ञानोबऱ्यांवर असणारी नितांत श्रद्धा. ज्ञानोबा एवढे उदार आहेत, एवढे कृपाळू आहेत. कृपाळू उदार माता ज्ञानेश्वर, दया नमस्कार वारंवार न कधी आपल्याबद्दल बोलावं असं मला कधी वाटलं नाही अशोक महाराज. आज सांगावं असं वाटतंय. 2000 साली अनाथ पण आलं. लहान असताना वडील, 2000 साली आई, तब्बल 25 वर्ष झाली. पण या 25 वर्षामध्ये कधीच वाटलं नाही की आपण अनाथ आहोत. विठाला ज्ञानाबाई माझी, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, भक्त करुणा एका जनार्दनी पाय बंदित असे. ज्ञानोबा ही अनाथाची माय आणि आहे. आपण मानलं पाहिजे आणि अनाथ म्हणून आपण त्या ज्ञानोबांच्या कोठीस फिरलं पाहिजे. आणि आज सुद्धा जेव्हा ज्ञानोबांच्या समाजावर डोकं टेकवतो ना, आईच्या जवळ गेल्यानंतर जे मातृत्वाची ऊब जाणवते ना, तीच आजही ऊब ज्ञानोबांच्या समाधीवर डोकं टेकवलं जातं. निश्चिंतीने आम्ही आनंदित राहतो. तर माझं काय, हजारो किलोमीटरवरून आलेले आमचे गुरुबंधू साधक मंडळी की ज्यांची गावं महाराष्ट्राच्याही बाहेर दुसऱ्या राज्यातली आहेत, पण आळंदीमध्ये निश्चिंतीने राहतो ना अभिषेक महाराज. निश्चिंत राहतो. आळंदी म्हणजे एक छोटासा महाराष्ट्रच आहे. विदर्भ, खानदेश, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, कोकण, अगदी सगळ्या भागातून विद्यार्थी आळंदीमध्ये आलेले आहेत. पण त्या सगळ्या विद्यार्थ्यांची 2 वेळची खाण्याची व्यवस्था कोण करत असेल तर ती माझी ज्ञानोबाई करते. विठ्ठला आळंदीतलं पुत्र सुद्धा उपाशी मरत नाही. बोला, आळंदीतलं पुत्र सुद्धा उपाशी मरत नाही. इतकी ज्ञानोबाई कृपाळू आहे, इतकी ज्ञानोबाई दयाळू आहे. पण इतकी कृपाळू आणि दयाळू जरी असली तरी ती कृपा करते, पण पहिल्यांदा बीज शुद्ध आहे का ते पहा. नाही तर अनेक आम्ही पाहिले आळंदीत आले शिकायला, नर्मदेच्या गोट्याप्रमाणे राहिले, आहे तसे गेलो,
म्हणून मी नेहमी म्हणतो पैठणच्या सगळ्या रेड्यांवर कृपा केली नाही. ज्या रेड्याला ज्ञानोबरायांचा सहवास घडला, ज्या रेड्याने ज्ञानोबरायांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला, काय पूर्वपुण्य असेल त्या रेड्यावरच ज्ञानोबरायांची कृपा झाली. म्हणून आळंदीमध्ये सुद्धा माझ्यासारखे असे अनेक रेडे, पण ज्ञानोबरायांची सगळ्यांवर कृपा नाही. कोरोना काळामध्ये आता मला ट्रॅजेडी सांगू वाटत नाही माझी, पण सांगतो तरी. जो व्यवसाय केला ना, तो व्यवसाय आता चालू ठेवला असता तर त्या व्यवसायामध्ये अजून मला आर्थिक प्राप्ती झाली असते, कारण आम्ही बोलणारे महाराज नाहीये. त्यामुळे त्या व्यवसायामध्ये इकडच्या पेक्षा जास्त मार्जिन मिळालं असतं, नुसता तिथेच राहिलो असतं. पण ठरवलं नाही, व्यवसायात आपल्याला गुंतायचं नाही. आता आमचे सुजित महाराज पण व्यवसाय करतायत, केक शॉपिंग, 2-2 दुकान आहेत. पण ते सगळं करून इथली सुद्धा सेवा ते नेमाने करतात ना. 8 दिवस भले दुकान बंद करण्याची जरी वेळ आली आणि नुकसान जरी झालं तरी चालेल, पण सप्ताहाला नाही म्हणायचं. असं आपण काही अंग झटकून हे केलं पाहिजे ना. ज्ञानोबराय तुमच्या आतली तळमळ पाहतात. तुमच्या आतमध्ये आई सांभाळ करते हो, पण आईवर सगळी भिस्त टाकली पाहिजे ना आपण. आपला जर तिच्यावर पूर्णतः विश्वासच नसेल तर मग कसे. आणि मला नेहमी असं वाटतं, आपण अपरिचित असणाऱ्या लोकांवर विश्वास ठेवतो. एसटीत आपण बसतो, एसटी मुंबईला जाते, का होतो ड्रायव्हर आपल्या ओळखीचा असतो ना. असं कधी विचार करतो का माळशेज घाटातून यांनी जर एसटी खाली घातली तर? म्हणजे ज्या गाडीत आपण बसतोय त्या गाडीचा असणारा तो चालक आपल्या परिचयाचा नसतो, तरी सुद्धा मुरली बाबा आपण डोळे झाकून विश्वास ठेवतो. नाही, गाडीत बसलो की डोळे झाकतो. आपल्याला माहिती नसतं हे शेवटचं डोळे झाकणे की काय, पण तरी निश्चिततेने आपण डोळे झाकतो. म्हणजे ज्या ड्रायव्हरवर आपला परिचय नाही असताना सुद्धा विश्वास असतो. आपण हॉटेलमध्ये जेवायला जातो, आपल्याला खात्री असते का की हॉटेल मालकाने किंवा तिथल्या कर्मचाऱ्याने प्लेट स्वच्छ धुतली असेल? तरी सुद्धा आपण मिटक्या मारून खातो की नाही. म्हणजे अपरिचित असणाऱ्या गोष्टींवर, व्यक्तींवर सुद्धा आपण नितांत विश्वास ठेवतो. संतांवर काय ठेवत नाही. आपण असं मानलं पाहिजे की त्या संतांची आपण संतान आहोत. विठाला म्हणून ज्ञानोबराय कृपा करतात. पण आपलं बीज परिपा हे बीज शुद्ध अंगी, भूमीचे मार्गव सांगे कोबाची लवलव, नाना आचार गौरव सुखलीनाचे. असं जरी म्हटलं ज्ञानोबरायांनी तरी पण भूमी चांगली आहे, कसदार आहे, सुपीक भूमी आहे. त्या भूमीमध्ये पेरलेलं बी जर खराब असेल तर मग काय, मग नुसत्या डेंगळे मागे झालं बी कांद्यात जो तो म्हणजे त्या ठिकाणी ओरडत होता, काय बी खराब निघालं. जमीन चांगली पण बी खराब आहे, याचा अर्थ काय आहे, बी चांगलं असणं सुद्धा महत्वाचं आहे. परिपा हे बीज शुद्ध अंगी, अंगीभूत असणारं ते बीज शुद्ध जर असेल तर मग ज्ञानोबराय काय करू शकत नाही. करील ते काय नव्हे महाराज, परिपा हे बीज शुद्ध अंगी. तुला काय पाहिजे होतं? धन. त्यांच्या दारात धनाचा साठा आहे. तुला पाहिजे मुक्ती, तर ती मुक्ती प्राप्त करायची असेल तर ज्ञानोबरायांकडे तर मुक्तीची पंगत बसले. अभंगाचं तिसरं
गवांदी म्हणजे रान, पंगत. जसं मुक्त अन्नदान असतं, ज्याला ज्याला भूक लागली त्याने बसावं आणि पोटभर जेवण करावं, असं मुक्त अन्नछत्र ज्ञानोबांनी सुरू केलेले. पण त्या अन्नछत्रामध्ये नुक्ती नाही, मग मुक्ती. आता मग नुक्तीचा अर्थ आमच्या लोकांना कळणार नाही. नुक्ती म्हणजे बुंदी. आपण अनेक ठिकाणी जेवलो पण आपल्याला बुंदीचाच प्रसाद मिळाला. पण ज्ञानोबांच्या त्या पंक्तीमध्ये जर आपण बसलो ना तर आपल्याला मुक्तीचा प्रसाद मिळतो. जयाने घातली मुक्तीची गवांदी किंवा गवादी, मिळगली मांदी वैष्णवांची. मुक्तीचं मोकळं असं अन्नछत्र ज्ञानोबांनी सुरू केलेले. आणि 12व्या शतकापासून तर आतापर्यंत आणि चंद्र सूर्य असेपर्यंत ते मुक्तीचं दान त्या ठिकाणी मुक्त हस्ताने वाटलं जाणार आहे. म्हणून या असणाऱ्या सगळ्या वैष्णवांची मांदियाळी ज्ञानोबांनी एकत्रित केली. ज्ञानोबांनी वारकरी संप्रदायाचा पाया घातला. सगळ्यात मोठी क्रांती ज्ञानोबांनी काय केली तर ग्रंथ संपदा तयार केली. ही क्रांती तर आहेच, पण तत्कालीन असणाऱ्या सगळ्या संतांना एकत्रित बांधण्याचं, त्यांची मोठ बांधण्याचं काम जर केलं असेल तर ज्ञानोबांनी केलं. म्हणजे वारकरी संप्रदायामध्ये आध्यात्मिक लोकशाहीचे प्रणेते कोण असतील तर ते विश्वमौली ज्ञानोबा आहेत. विठाला म्हणून ज्ञानोबांच्या संत मांदियाळीमध्ये मडके घडवणारे गोरोबा काका होते, शेती करणारे सावता महाराज होते, सोन्याचे दागिने घडवणारे नरहरी महाराज होते, महार समाजातले चोखोबराय होते नाही का, सामान्य असणारी दासी जनाबाई महाराज होत्या, स्त्रियांना सुद्धा त्या ठिकाणी प्रवेश होता, शिंपी समाजातले नामदेव महाराज होते. हे समाजाचा उल्लेख करून मी का सांगतोय त्याचं कारण असे की तत्कालीन असणाऱ्या सगळ्या समाजातल्या संतांना एकत्रित करून ज्ञानोबांनी काय केलं तर या वारकरी संप्रदायाची बांधणी केली, उभारणी केली. म्हणून आध्यात्मिक लोकशाही जर कोणी या वारकरी संप्रदायात आणली असेल तर ती ज्ञानोबांनी आणली. म्हणून न पाहिल्या ती कुळाचा विचार, भक्त करुणाकर ज्ञान, कुळ वगैरे, जात धर्म पंथ लिंग काही पाहिलं, सगळ्यांना एकत्रित केलं आणि त्या सगळ्यांना मुक्ती प्राप्त करण्याचा अधिकार त्यांनी दिला. मुक्ती प्राप्त करण्याचा मिळवली मांदी वैष्णवांची मांदियाळी गोळा केली आणि सगळ्यांना मुक्तीचं दान मुक्त हस्ताने ज्ञानोबांनी दिलं. असे असणारे ज्ञानोबा ज्यांचा अधिकार अलौकिक आहे, तिथे गेल्यानंतर सुखाला कमतरताच नाही, फक्त चित्ताने समाधान मानलं पाहिजे. शेवटचं चरण
राहे समाधानी चित्ताची तिथे सुखाला कमतरता नाहीच. अपरिमित असं विपुल सुख आहे तिथे. पण तुकोबराय म्हणतात तिथे मात्र चित्ताच्या समाधानाने राहिलं पाहिजे. नाही तर काहींना कितीही मिळालं तरी वखवल्यावानी अजून पाहिजे अजून पाहिजे. मला वाटतं आळंदीमध्ये किमान आळंदीमध्ये राहणाऱ्या साधकाने तरी कायम तृप्त असलं पाहिजे, कायम समाधानी असलं पाहिजे, कायम संतुष्ट असलं पाहिजे. का जगाची माऊली आळंदीमध्ये आणि त्यांच्या सहवासामध्ये त्यांच्या छत्रछायेखाली आपण राहतोय. माऊली आपल्याला काही कमी करणार नाही. आणि म्हणून आळंदीमध्ये सुखाचा अनुभव तुम्हाला पदोपदी घ्यायला मिळेल. आम्ही आळंदीत राहतो, रोज दर्शनाला जातो, पण प्रत्येक वेळेला दर्शनाला मंदिरात प्रवेश केला की तोच आनंद वेगळा. काय वेगळा आनंद, बरोबर बोलतो मी. एक वेगळा आनंद. ज्ञानोबरांच्या समाधीवर डोकं टेकवलं की एक विलक्षण समाधान त्या ठिकाणी जाणवतं. आणि म्हणून भल्या भल्यांना सुद्धा ओढ लागते आळंदीची, बरोबर. नामामध्ये देवा चला तया ठाया विश्रांती घ्यावया कल्पवरी. गुलाबचे घरी झोपण्याकरता तुम्हाला झोप लागावी म्हणून गोळी खावी लागेल, पण आळंदीमध्ये सहज झोप लागते. काही सायाच नाही, काही अनुभव घेऊन पहा, नाही तर ज्यांनी घेतला यांना विचार. आळंदीमध्ये झोपण्याकरता सायास करावं लागत नाही. आळंदीमध्ये बऱ्याचदा दुपारी पडलं की झोप लागते. पुढचं मुलगा बऱ्याचदा झोप लागते मग पडलं जातं विठाला. खोटं बोलणार नाही. कालच एक दौंडचे पाहुणे आले आपल्याकडे आणि ड्रायव्हिंग करणारा माणूस, अगदी जम्मू वगैरे लांबपर्यंत जाणारा, मोठ्या गाडीवर ड्रायव्हिंग करणारा, आणि घरी गप्पा मारता मारता त्याने लोडाला डोकं म्हणजे असं पाठ टेकवली, जे बोलता बोलता झोपी गेला. त्यांना डिस्टर्ब केलं नाही. उठल्यानंतर त्यांना लक्षात येईना आपण ते म्हणजे बोलता बोलता मला झोप लागली. म्हटलं हेच आळंदीचं वैशिष्ट्य. जिथे तुम्ही सायासाने अगदी किती मखमली गादीवर झोपले तरी झोप लागणार नाही. इतकी शांत अगदी सुंदर पद्धतीची झोप आळंदीमध्ये लागते. हे फक्त झोपेतलं सुख सांगतोय, बाकीचं सुख अजून भरपूर आहे. हे फक्त व्यवहारातलं निद्रेचं सुख मी तुम्हाला सांगतोय. तुकोबराय म्हणतात तिथे सुखाला कमतरता नाही. तुका म्हणे तेथे सुखा काय म्हणे करताय का, पण राहे समाधाने चित्ताच्या. नाही तर त्याच आळंदीमध्ये आशय आम्ही काही पाहिले ते ब्रह्मचारी, पण तरी सुद्धा पायाला भिंडी लावून पळतात. आपला काय संसार असत, एवढा मोठा संसार त्यांनी उभा केलाय विठाला. आणि म्हणून समाधान मानलं पाहिजे. चित्ताच्या समाधानामध्ये आनंद आहे. चित्ताच्या तळमळे चंदनेही अंग पुढे. आणि म्हणून आळंदीमध्ये खूप सुख आणि समाधान आहे. इतका अधिकार ज्ञानोबरायांचा आहे. अशा प्रकारे म्हणून तू काय कर, तर त्या ठिकाणी ज्ञानोबरायांना शरण जा. ज्ञानोबराय तुझ्यावर कृपा करतील. त्यांनी तुला पाठवले म्हणून तुला हे 11 अभंग मी लिहून देतोय. आणि तू आलायस तर आता मोकळ्या हाताने जाऊ नको. हा नारळ सुद्धा घे. आता कोरडा नारळ दिल्यावर कोणाला आवडत नाही. मोकळा कोरडा नारळ त्याच्यावर फक्त 11 अभंग. तो असणारा देशपांडे ब्राह्मण विचार करायला लागला, यांची अभंग वाचून पुढे माझं कल्याण होणार आहे का. हा नारळ आणि हे अभंग तुमचे तुम्हाला लक्षला. आणि तसंच तिथे टाकलं, तसाच माघारी निघून गेला. आणि तेवढ्यात जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या 14 टाळकऱ्यांपैकी असणारे कोंडोबा म्हणून होते, ब्राह्मण कुळातले, पण बुद्धी काय फार कुशाग्र नव्हती. पण जगद्गुरु तुकाराम महाराजांनी विचार केला, आता हा कोंडोबा आलाय ना, तर आता याला हे अभंग द्यावे आणि हा नारळ द्यावा. आणि म्हणून त्या कोंडोबाला ते 11 अभंग दिले प्रसाद रूपाने. नारळ दिला. आणि काय परिणाम, त्या कोंडोबाने 11 अभंगाचं चिंतन केलं, मनन केलं, वाचन केलं. परिणाम असा की छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये त्याला सुद्धा पुरोहित नावाचं पद त्या ठिकाणी मिळाले. म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या 11 अभंगाचा इतका मोठा अलौकिक असा अधिकार, योग्यता, की त्या कोंडोबा नावाच्या ब्राह्मणाला सुद्धा तो विद्वान झाला, पंडित झाला. म्हणून नुसता पंडित झाला तो, मग नारळ राहिले ना, जो नारळ दिलेला होता गुरूंचा प्रसाद म्हणून त्याने तो फोडला. आत काय निघालं,
जड जवाई. म्हणून तेव्हापासून तुम्ही नारळ दिला की मी घरी गेल्यानंतर फोडून पाहतो. न जाणो येणेर मधला कोणी जर 90 दिवस केला असेल तर नाही का. म्हणून जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी ऐसे गोळ रेडा मुले करील ते काय नव्हे महाराज परी पाहे बीज शुद्ध अंगी. अभंगाचं चिंतन झालेलं आहे. मी प्रस्तावनेमध्येच बोललो की उद्या ज्ञानोबा यांचा 750वा जन्मोत्सवाचा सोहळा आहे. आपण सर्व सुज्ञ जाणकार आहात, त्यामुळे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गोकुळाष्टमी म्हणजे ज्ञानोबा यांचा सुद्धा जन्मोत्सव आहे, जन्मदिवस आहे. म्हणजे ज्या दिवशी भगवान कृष्ण परमात्मा ज्या तिथीला अवताराला आले तीच वेळ आणि त्याच वेळेला ज्ञानोबा सुद्धा या अवनी तलावावर प्रगट झाले, अवतरित झाले. आणि म्हणून त्या घटनेला उद्या 750 वर्ष पूर्ण होणार आहे की नाही. सोन्याचे दिवस आहेत की नाही, सुवर्णक्षण आहेत की नाही आपल्या जीवनातले, की आपण ते सुवर्णक्षण आपल्या जिवंत डोळ्याने उघड्या डोळ्याने पाहू शकणार आहे. सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी असणारा तो सोहळा. म्हणून माऊलींच्या ज्ञानेश्वर महाराज देवस्थान ट्रस्टने विश्वस्त मंडळाने ठरवलं की या असणाऱ्या महत्वाच्या पर्व काळाला ज्ञानोबा मंदिराचा असणारा कळस आपण 11 किलो सोन्याने मंडित करावा, 11 किलो सोन्याचा कळस बसवावा. म्हणून संस्थांनी, ट्रस्टीने, विश्वस्तांनी आवाहन केलं आणि महाराष्ट्रातून तळागाळातून लोकांच्या सहकार्याचा इतका ओघ. आज तो शेवटचा दिवस होता. आता उद्यापासून तुम्ही कितीही पैसे घेऊन गेले तर ते घेणार नाही. आजपर्यंत ती मर्यादा सांगितलेली होती. एवढा ओघ की जवळपास माऊलींच्या मंदिरामध्ये दर्शनाकरता जशी स्वतंत्र रांग आहे तशी पावती फाडणाऱ्यांची स्वतंत्र रांग. 1 तास पावती फाडायला नंबर लागेल म्हणजे. एवढं उत्स्फूर्त योगदान, मदत म्हणायची नाही बरं का. आपण काय ज्ञानोबांच्या मंदिराच्या कळशाला मदत करणार, उलट ती सेवा आपल्या वाटेला आली हे आपलं परमभाग्य आहे. आणि म्हणून महाराष्ट्रातल्या तमाम असणाऱ्या लोकांनी तिथे सहभाग नोंदवला. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमचे महाराज मंडळी पण कुठे कमी राहिले. म्हणजे तुम्ही पाहिलं असेल की अनेक कीर्तनकारांनी की ज्यांना जाण आहे, आज आपण या नारळाच्या राजावर बसण्यास उभं राहण्यास योग्य जे झालेलो आहोत, ही ज्ञानोबा तुकोबाराय या सकल संतांची किंमत आहे. आमच्या जीवनातलं ज्ञानोबा तुकाराम हे मंत्र जर बाजूला काढले तर आम्हाला शून्य एवढी सुद्धा किंमत नाही. आणि म्हणून ज्ञानोबा तो उद्या सोहळा संपन्न होणार आहे. आज त्या सुवर्ण कलशाची काय होती, ग्राम प्रदक्षिणा होती. उद्या रथोत्सव संपन्न होणार आहे. तर आपल्या शासनाने सुद्धा महाराष्ट्रातल्या तमाम असणाऱ्या वारकरी मंडळींना आवाहन केले, काय आपल्या गावामध्ये 15 ऑगस्ट गोकुळाष्टमीच्या दिवशी संध्याकाळी 5 वाजता ग्राम प्रदक्षिणा दिंडी मिरवणूक काढा. आता मुळातच येणेरे गाव हे इतकं सुसंस्कृत आहे की या येणेरे गावच्या गणपती विसर्जनाची बातमी टीव्हीने दाखवली. म्हणजे गणरायांचं विसर्जन सुद्धा गावातल्या घराघरातले गणपती एकत्र घेऊन डीजेवर नाचवत नाही, मग दिंडी मिरवणूक काढू. त्यामुळे तुम्हाला मी वेगळं काय सांगावं, तुम्ही आधीच पूर्वनियोजन केलं ना बघू. उद्या अगदी घराघरातल्या माणसांना सगळ्यांना आवाहन करा आणि पूर्ण येणेरे गावातून मोठी ग्राम प्रदक्षिणा आपण काढावी आणि त्याचे काही व्हिडिओज वगैरे आपण तयार करा की ती स्मृती आपल्या कायम राहील लक्षात. की जसा सोहळा आळंदीमध्ये झाला ज्ञानोबा जन्मोत्सवाचा, जसा सोहळा संबंध महाराष्ट्रभर झाला ज्ञानोबा जन्मोत्सवाचा, तसाच अद्वितीय अगदी अभूतपूर्व सोहळा आम्ही येणेरकर मंडळीने आमच्या गावात साजरा केला आणि तसा सोहळा आपल्याद्वारा घडावा अशी या निमित्ताने प्रार्थना. जगद्गुरु तुकाराम महाराजांचं भजन करू सेवेला विराम. तुकाराम तुकाराम